श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं ऐकून एक छोटा निरागस मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी माती भरून घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने त्यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावला आणि तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणली? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली? लहान मुलाने सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. त्यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा मिळवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दानधर्म केल्यानंतरचं फळ तुम्हाला मिळणार नाही. बोध. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखांखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंतांचे अनुसंधान ठेवून बाहेरूनच वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतांपासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तू विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे, ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य आहे. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायचा आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्या ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते. आपल्या यातना दूर करायच्या असतील आणि आपल्या मनातील घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्रांचे पठण करूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे सर्वगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. अज्ञाना विना काळ ही नाने,
त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच, या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई. आठवीरे प्रचिती न सोडती तया जया, स्वामी घेई हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आजच्या कथेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या कथेत आपण पाहणार आहोत की एका पुजाऱ्याला स्वामीचे दर्शन कसे झाले. श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवकऱ्यांना येतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात. लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो, स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते. स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांनी तोंडाने ठुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्यालाही पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीने ते वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतात. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहो, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत. पुजाऱ्याला गहिवरून येतं आणि काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. तुम्हाला माहीत आहे का, कडुनिंबावर घाव आणि श्री स्वामी समर्थांची हाक. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही त्यांची प्रचिती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसवी सन 1856 मध्ये प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले असे सांगितले जाते. अशीच एक कथा स्वामींना विशेष प्रिय असलेल्या झाडांविषयी सांगितली जाते. गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जशाच्या तसा ते नमूद करीत आहेत. स्वामींना कधी गाढ झोपण्याचे पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत.
अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत, कधीकधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत। असे रात्रभर चाले। अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत। स्वामींना वड, औदुंबर, कडुनिंब ही झाडे विशेष प्रिय होती। एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुनिंबाचे झाड होते। एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला। त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण कोण माझ्या पालखीची दांडी तोडत आहे। भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। देवाला मानत नव्हतो आणि जेव्हा चमत्कार घडला तेव्हा मी स्वामींना मानायला लागलो। आपल्या अभिनयाने सगळ्यांना चकित करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिला। इंडस्ट्रीत आल्यापासून ते आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती देऊळ बंद या चित्रपटातून। या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचले। मात्र या चित्रपटाच्या आधी त्यांना मुळीच ठाऊक नव्हतं की स्वामी समर्थ कोण आहेत। ते देवालाही मानत नव्हते। मात्र एक प्रचिती आली त्यांना। त्यांच्या चित्रपटाची कथा चक्क स्वामींच्या मठात सुचली, तीही त्यांच्या मूर्तीसमोर। काय होता तो किस्सा? प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल सांगितलं होतं। प्रवीण तरडे म्हणाले, माझे आईवडील वारकरी, त्यामुळे घरात विठ्ठलाची भक्ती व्हायची। दररोज पूजा वगैरे मी पण करायचो, पण ते तेवढ्यापुरतीच। माझी देवावर श्रद्धा नव्हती। तेव्हा स्वामींवर डॉक्युमेंटरी बनवण्याची संधी चालून आली। मुरलीधर मोहोळ यांनी कैलासवाणी यांना जाऊन भेटा असं सांगितलं। मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या भिंतीवर भला मोठा स्वामींचा फोटो लागलेला होता। मला आधी वाटलेलं स्वामी म्हणजे रामदास स्वामी वगैरे असतील, पण तिथे गेल्यावर वाणी मला म्हणाले, तुम्ही ओळखत असाल स्वामींना? मी त्या फोटोकडे हात जोडत म्हणालो, हे काय? त्यांनी 5 लाखांचं बजेट सांगितलं। त्यात काहीच होणार नाही हे माहीत असताना मी त्यांच्यासोबत नाशिकला गेलो। दुसऱ्या दिवशी जायचं होतं, त्यामुळे जाताना प्रवासात काहीतरी कथा सुचेल असा विचार करून झोपी गेलो। पुढे प्रवीण म्हणाले, प्रवासात मला उलट्यांचा त्रास होतो, त्यामुळे गाडीतही झोपलो। मग नाशिकला पोहोचल्यावर मठात दर्शनाला रांग असेल तर तेव्हा काहीतरी सुचेल असा विचार करून मठात गेलो। पण तिथे गेल्यावर कळलं की आमच्यासाठी रांग थांबवण्यात आली होती। दर्शन झाल्यावर तिथले एक माऊली आले आणि मला म्हणाले, हा ऐकवा कथा। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तिथे त्यांच्यासमोर बसेपर्यंत माझ्या डोक्यात कुठलीही कथा तयार नव्हती। मग मी माझीच गोष्ट त्यांना सांगायला सुरुवात केली। एक शास्त्रज्ञ असतो, तो असतो नास्तिक, त्यांना तुमचे स्वामी काय आवडत नसतात। तुमचे म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आपले स्वामी असं म्हणालो। जे सुचलं ते बोलत गेलो। मी थांबलो तेव्हा माऊलींनी मला एक प्रश्न केला की तुम्ही खरंच देव मानता? मी म्हणालो, मी मानतो असं नाही, पण माझे आईवडील वारकरी आहेत, वारीला जातात, घरात सकाळ संध्याकाळ पूजा असते। त्यावर ते पुन्हा प्रश्नार्थक म्हणाले, तुम्ही मानता? आपल्याला आता पकडलं असं समजून मी म्हणालो, नाही, मी नाही मानत एवढं देवाला। तेव्हा त्यांनी प्रश्न केला की खरं सांगा, ही गोष्ट आता सुचली की आधी? आता माऊलींना मनातलं सगळं कळत असेल या विचाराने मी म्हणालो, हो, मला गाडीत उलटीचा त्रास होतो। मग विचार करायला वेळ नाही मिळाला। इथे आल्यावर मला सुचली। ते हसले आणि उठून म्हणाले, वाटेल ते बजेट द्या, डॉक्युमेंटरी नाही, मला ह्यावर सिनेमा करायचा आहे। मग स्टोरी बनत गेली। तसा तो सिनेमा बनत गेला आणि हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला। त्या एका घटनेनं मला श्रद्धा म्हणजे काय ते शिकवलं। विश्वास असेल तर सगळं शक्य होतं। तेच आपल्या हातून सगळं करून घेतात हे पटलं आणि मीही स्वामींना मानू लागलो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।